सर्वांनी मला अध्यक्षस्थान दिले याबद्दल मी सर्वांचा आभार आहे. मित्रांनो, आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण. ज्या काळात धडपण एक वेळचं अन्नही खायला मिळत नव्हतं, अशा काळात सरदार रामजी आंबेडकर यांच्या वंशामध्ये 94 पुत्र म्हणून 14 एप्रिल 1891 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. त्यांच्या आई भीमाबाई व वडील रामजी. बाबासाहेबांच्या पत्नी रामाबाई यांनी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा देऊन बाळासाहेबांच्या शिक्षणात मदत केली. रमाबाईंनी काही सोन्या चांदीची आशा केली नाही. आपल्या कपाळाचं कुंकू हेच त्या खरा दागिना समजत. बाबासाहेबांनी शिका, संघर्ष आणि संघर्ष करा हा मंत्र दिला. बाबासाहेबांनी भारताची न्याय व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस मेहनत करून राजवटना भारतीय संविधानाची निर्मिती केली. खरंच मित्रांनो, आपण बाळासाहेबांचे खूप ऋणी आहोत. काही दिवसांनी बाबासाहेबांची तब्येत बिघडली. 6 डिसेंबर 1956 रोजी बाळासाहेब आपल्याला कायम सोडले. या घटनेने अख्खा भारत देश घडला आणि बाळासाहेबांचे पार्थिव शरीर दिल्लीहून विमानाने मुंबईच्या दादर चौपाटीवर आणण्यात आले आणि त्यांचे अंत्यसंस्कार बौद्ध रीतिरिवाजानुसार करण्यात आले. तेव्हापासून त्या भूमीला चैतन्य भूमी असे नाव देण्यात आले. मित्रांनो, या महामानवाच्या अंत्ययात्रेला 1 नाही 2 नाही तब्बल 10 ते 12 लाख नागरिक सामील झाले होते. एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत.